नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक येथील विद्यार्थ्यांच्या वर्गखोलीचे भूमिपूजन माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या हस्ते 31 डिसेंबर रोजी करण्यात आलं। यावेळी रायमुलकर साहेब म्हणाले की विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व प्रत्येक शाळा सुसज्ज व सुंदर असावी यासाठी कुठेही निधी कमी पडू देणार नाही। ज्या ठिकाणी शाळेची कमतरता असेल किंवा शाळेमध्ये काही अडचणी असतील त्यांनी संपर्क करण्याचे आवाहन सुद्धा रायमुलकर साहेब यांनी यावेळी केलं। तर शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्यासाठी मेहनत घ्यावी असंही रायमुलकर साहेब यांनी यावेळी सांगितलं। यावेळी शिक्षक नारायण काळे, कैलास देवठाणे, संजय बुरकुल, जगन्नाथ शिंदे, नंदकिशोर बळी, रमेश खडसे, सदाशिव नवले, सतीश काळे, संगीता राऊत, अमोल केशेवार, माधव देशमुख, स्मिता शिंदे, हेमंत देशमुख, गायत्री खालकोणीकर, सुप्रिया हंबर्डे, विषय शिक्षक सुमित शिंदे, मयुरी तांबेकर, विषय शिक्षक, तसेच प्रमोद ताजने, कार्यशिक्षक विष्णू फुके, शारीरिक शिक्षक गणेश चहारे, कला शिक्षक तसेच लक्ष्मण सदाशिव लाड, अध्यक्ष सौ अर्चना महेश पायघण, उपाध्यक्ष नारायण काळे, सचिव सौ वंदना गजानन नागोलकर, सदस्य संदीप सदाशिव लाड, सलमा शेख, कलीम हरिभाऊ जगन्नाथ गावडे, सौ नंदा सुधाकर बंदुके, श्री विष्णू दत्तात्रय भोणे, सौ शालिनी समाधान सदावर्दे, श्रीकृष्ण उद्धव पुंड, प्रमोद रामकृष्ण ढोले, दिलीप प्रभाकर आल्हाट, सौ प्रतिभा रविकांत शेवाळे, सौ वनिता राजू तडस, सौ वनिता शंकर चव्हाण, प्रदीप श्रीकृष्ण म्हस्के, धनंजय दिगंबर टोनपे, संतोष प्रल्हाद टोनपे आदी उपस्थित होते। आज या ठिकाणी आपल्या मेहकर मतदारसंघाचे सन्माननीय माजी आमदार सन्माननीय रायमुलकर साहेब या ठिकाणी मनातून नाही म्हणलं त्या म्हणून उपस्थित झालेलं आहे। मी त्यांचं आपल्या या शाळेच्या वतीने या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो आणि या ठिकाणी मागे त्यांनी एका कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी ते सन्मानित या मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमासाठी ते या मागे एकदा या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि त्यावेळेस त्यांनी शब्द दिला होता की सर या ठिकाणी मी शाळा बांधकाम खोलीसाठी भरीव निधी या ठिकाणी देईल आणि आपल्या विद्यार्थ्याची जी एक खोलीची अडचण आहे ती अडचण मी सोडवण्याचा प्रयत्न करेन। त्यांनी तो आज शब्द पूर्णतः पाळला। त्यामुळे या गावकऱ्यांच्या वतीने आणि शाळा समितीच्या वतीने आणि आमच्या शिक्षक वृंदांच्या वतीने मी भाऊंचे आभार मानतो आणि लगेच या ठिकाणी त्यांचा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी संपन्न झाला। त्याचबरोबर त्यांचं स्वागत आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय सभापती लक्ष्मण भाऊ लाड व सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्वांना सदस्यगण यांना मी विनंती करतो की त्यांनी भाऊंचं शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं। सर शिंदे सर, बुरकुल सर, देशमुख सर, खडसे सर, समाधान पाटलाचं स्वागत सुद्धा या ठिकाणी। एकच मिनिट आमच्या शिंदे सर, समाधान पाटलाचं स्वागत घ्या बघू। या सर तुम्ही या सर्व घ्या, सर्वांचा फोटो घ्या।
आहे राहणार आणि पुढेही राहणार कुटुंब प्रमुख आहे समाधान पाटला शिक्षण समिती आज या ठिकाणी आपल्या अंजनी येथील प्रायमरीच्या आपल्या उच्च माध्यमिक शाळेतील आपल्या शाळा खोलीचं भूमिपूजनाचा कार्यक्रम, कब्रस्तान, त्यानंतर सभामंडप लोकार्पण, विविध विकास कामाच्या भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्यासोबत उपस्थित असलेले समाधान पाटील, सुरेशराव, बाबुरावजी, सरपंच, आपले शाळा उत्सव समितीचे अध्यक्ष, सर्व आमचे जीवाभावाचे सर्व पदाधिकारी, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, सर्व त्यांचे गुरुजन, सहकारी, माता भगिनी आणि उपस्थित आपले त्या ठिकाणी शाळा उत्सव समितीचे सर्व सदस्य. आज आपल्या मागच्या घरी मागणी माती मागदेश या कार्यक्रमाला आलो होतो. त्यावेळेस आपल्या शाळेमध्ये आपल्या शाळा उत्सव समितीचे अध्यक्ष आणि गावकरी यांनी मागणी केली होती की शाळा खोलीची मागणी केली आणि आपण त्याच वेळेस तात्काळ ती शाळा खोली मंजूर केली. परंतु मतदारसंघाकरिता विधानसभा, लोकसभा त्याच्यामुळे अडचणी आल्या. परंतु आता त्या कामाची सुरुवात आपण लवकरात लवकर या ठिकाणी करतोय. तसं पाहिलं तर तुम्ही पाहिलं असेल की 2.5 वर्षामध्ये त्या मेहकरच्या इतिहासामध्ये जेवढी कामं झाली नाही तेवढी कामं आपण 2.5 वर्षामध्ये मंजूर करून घेतली. जात धर्मपंथ जो व्यक्ती आपल्याकडे आला त्या कामाला ज्या ज्या समाज बांधवांनी कामं मागितली त्यांना आपण कामं देण्याचं काम. म्हणजे तुम्ही म्हटलं आम्हाला 10 पाहिजे तर आम्ही म्हणतो 20 घ्या. तुम्ही 20 मागितले तर आम्ही 40 दिले. कुठं 50 मागितले तर 1-1 कोटी दिले. असे तुम्हाला बरेच अनुभव आपल्या मतदारसंघातील या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. चांगले शेतकरी हिताचे निर्णय असतील, सर्व जनतेच्या हिताचे चांगले निर्णय, सिंचन, पाणी पुरवठा, रस्ते. आणि तुम्ही पाहिलं असेल की आता जी कामं सुरू होत आहेत ती मागचे सर्व कामाचे टेंडर अगोदर झालेले. आचारसंहितेमुळे ते ओव्हरपार्टर आणि ते कामं सुरू करण्यामध्ये विलंब झाला आणि मागची जी कामं आहेत फक्त 40% कामं सुरू आहेत. आता अजून 60% कामाची सुरुवात या ठिकाणी व्हायची आहे. म्हणजे 3-3.5 हजार कोटीचे कामं भविष्यामध्ये या ठिकाणी सुरू होणार आहे. आणि मी तर म्हणेल हे 5 वर्ष दुसरा निधी आणण्याचं कामच नाही, आपल्याच कामात याच्यातच हे मतदारसंघ बदलणार. अशा प्रकारची कामं केवळ आणि केवळ तुमच्या आशीर्वादानं आणि शिंदेसाहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यांच्या माननीय नामदार प्रतापराव जाधव साहेब आणि तुम्हाला सर्वांचं मार्गदर्शन घेऊन जे जे आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये चांगलं करता येईल ते करण्याचं काम या ठिकाणी केलं. जरी आपण थोड्या मताधिक्यानं आपला पराजय झाला असला तरी सरकार केंद्रात, राज्यात आणि हे कामं आणण्यामध्ये कुठली अडचण भविष्यामध्ये याच्यानंतरही अजून काही कामं करायची आपल्याला या ठिकाणी करता येईल. सरपंच बोलत असताना सांगितलं की आपला स्मशानभूमीचा महत्त्वाचा विषय आहे. मग आपला ठरलं होतं की आता नंतरचे हे 5 वर्ष स्मशानभूमी आणि शाळा पहिलं प्राधान्य मी या दोन्ही गोष्टीला देणार होतो. शाळाही आपल्या सुंदर करण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी आपण कामात घेणार होतो. स्मशानभूमी आहे, गाव तिथे स्मशानभूमी, त्याचं सौंदर्यीकरण भविष्यामध्ये हाती घेणार होतो. परंतु सरपंच आपला आमदार निधी सोडून सर्व निधी आपल्याला आणता येणार आहे. त्याच्यामुळे पैशाची काही अडचण नाही. तुमच्या स्मशानभूमीसाठी पहिला अंजनीतला आता नंतर करायचं असेल तर आपल्या स्मशानभूमीसाठी भरीव होता. म्हणजे आता सर्व 98 ग्रामपंचायतचे एकदम द्यायचं काम नाही, तर त्याच्यातही आपल्या या ठिकाणी विनंती करून उपस्थित होऊन आणि आमच्या या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं मी या आजच्या या कार्यक्रमाच्या वतीने सन्मानपूर्वक आदर करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.